तू ही रे माझा मित्र मालिकेमध्ये रिया अखेर हॉस्पिटलपर्यंत येऊन पोहोचलेलीच आहे। आता घरच्या सगळ्यांचीच भेट घेऊन ती राकेशचं खरं रूप त्यांना सांगणार आहे। आता रिया त्या सगळ्यांना सांगत असते की सर्वेश म्हणजेच तुमचा राकेश एक नंबरचा फ्रॉड आणि नीच माणूस आहे। त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे की नाही हे पहिल्यांदा तपासून पहा। आता रियाचं हे सगळं बोलणं ऐकून घरच्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो। आता आजींना तर हे रियाचं वागणं पटतच नसतं। आता रिया त्यांना पटवून देण्यासाठी मोबाईलमधील सगळे फोटो आणि व्हिडिओ गोव्यामधील आजींना रिया दाखवत असते। आता आजींना रियाच्या बोलण्यावर विश्वास बसलेला असतो, पण प्रेक्षकांनो इथे आता रियाने सांगितलेलं सत्य अजून अंजलीला समजलेलं नाहीये, कारण अंजलीच्या आता पोटात दुखायला लागल्यामुळे तिला डिलिव्हरीसाठी ॲडमिट करून घेतलेलं असतं। तर आता पुढील भागामध्ये अंजलीपर्यंत सत्य कधी पोहोचणार आणि अंजली त्यावेळेला कशी रिॲक्ट करणार हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर आजच्या भागामध्ये आपण असंच पाहिलं की हा राकेश खूपच सिरियस आहे असं डॉक्टर सांगत असतात। असं सांगितल्यानंतर अंजलीला खूपच त्रास होत असतो आणि त्याचमुळे तिच्या पोटात दुखायला सुरू होतं। आता हिच्या हळूहळू पोटात दुखत असतं, पण या मामींचं काही वेगळंच सुरू असतं। या अंजलीचे पुन्हा कान भरायला या मामी सुरू करत असतात। अर्णव आणि ईश्वरीविषयी मामीनीच तर अंजलीचे कान भरलेले असतात आणि म्हणूनच अंजली जास्त भडकत असते। आता प्रेक्षकांना इकडे अर्णव आणि ईश्वरी अंजलीची खूपच समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती काही केल्याने ऐकतच नसते। ती वारंवार अर्णवला धमकी घालत असते, जर यांना काहीतरी झालं तर मी तुझ्या बायकोला सोडणार नाही, हिला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही। आता इकडे अर्णव आणि ईश्वरी शांतच बसत असतात। आता इकडे अंजलीच्या पोटात खूपच दुखायला लागलेलं असतं। आता इकडे राकेशची तब्येत सिरियस आहे ऐकून अंजलीच्या पोटात खूपच दुखत असतं, त्यामुळे तिला आता डॉक्टर ॲडमिट करून घेतात आणि तपासतात। त्यावेळेला आता डॉक्टरांना हे कळतं की तिचा BP खूपच कमी झाला आहे, त्यामुळे तिची नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही आणि हेच सांगतात अर्णव आणि ईश्वरीला। आता अर्णव आणि ईश्वरीला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो। आता या दोघांना असं वाटत असतं की ताईची डिलिव्हरी नीट होईल की नाही, बाळ सुखरूप असेल की नाही। त्यावेळेला आता ईश्वरी देवाला प्रार्थना करतच म्हणत असते, आता गणू बाप्पा तुमच्यावरच सगळं काही आहे, ताईंची तब्येत आणि बाळाची तब्येत चांगली राहावी याकडे तुम्हीच लक्ष द्या। डॉक्टरांनी अंजलीसाठी काही औषधं आणायला सांगितलेले असतात। त्यावेळेला अर्णव धावतच हॉस्पिटलच्या बाहेर येतो। आता पाहतो तर काय बाहेर रिया आलेली असते। आता रियाला पाहून अर्णव दचकतो आणि म्हणतो, अगं तू इथे कशाला आली आहेस? त्यावेळेला रिया म्हणते, त्या फ्रॉड सर्व्हिसचं सगळं काही सत्य मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे, त्याचा खरा चेहरा मी जगासमोर आणणार आहे। त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अगं असं काय करतेस, आत खूपच क्रिटिकल अवस्था आहे, आमच्या घरच्यांची सगळ्यांची अवस्था खूप खराब आहे, त्यामुळे तू आतमध्ये जाऊ नकोस आणि माझ्या ताईच्या सुद्धा पोटात दुखायला लागला आहे, त्यामुळे तू आत गेलीस तर सगळ्यांना खूपच जास्त टेन्शन होईल, त्यामुळे तू आत जाऊ नकोस। पण ही रिया अजिबातच ऐकत नाही, ती अर्णवचा हात झिणकारते आणि हॉस्पिटलमध्ये आत येते। आता अर्णव तिच्या पाठीमागून धावत येत असतो। तेवढ्यातच ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते, अहो सर तुम्ही का धावत आहात, कुणाला शोधत आहात? त्यावेळेला अर्णव ते रियाचं सगळं काही सत्य ईश्वरीला सांगतो। त्यावेळेला ईश्वरी धावतच रियाच्या पाठीमागे येते। आता रियाला अडवण्याचा प्रयत्न ईश्वरी करत असते, पण रिया काही केल्याने थांबतच नसते। आता ईश्वरी रियाला सांगत असते की तू आतमध्ये जाऊन आता काही सांगू नकोस, थोड्या वेळेने ताईंची तब्येत व्यवस्थित झाली की तू नंतर ये आणि सगळ्यांना सांग, कारण तुझी ही गरज आम्हाला आहे। त्यावेळेला रिया आणि ईश्वरी असे बोलत असतात। तेवढ्यातच आकाश मामा आणि आजी वल्लरी मामी तेथे येतात आणि आजी म्हणत असतात, अगं ईश्वरी काय झालं, कोण आहे ही? त्यावेळेला रिया त्या सगळ्यांच्याकडे पाहून म्हणत असते, तुमचे सगळे घरचे इथेच आहेत आणि त्यांना मी सर्वेशचं सगळं काही सत्य सांगणार आहे। आता आजी म्हणत असतात, सर्वेश कोण आहे सर्वेश? त्यावेळेला आता रिया म्हणते, सर्वेश म्हणजेच तुमचा ॲक्सिडेंट झालेला राकेश। त्यावेळेला वल्लरी मामी आता या पेटलेल्या आगीमध्ये तेल वतण्याचं काम करत असतात। आता वल्लरी मामी लगेच पुढे येतात आणि म्हणतात, अगं काय बोलत आहेस तू, काय सांगायचंय तुला, नीट सांग बरं। त्यावेळेला आता रिया सगळं काही सत्य सांगायला सुरू करते की तुमचा राकेश सर्वेश म्हणून गोव्यामध्ये माझ्यासोबत राहत होता आणि माझ्यासोबतच मजा करत होता आणि तो माणूस एक नंबरचा फ्रॉड आणि विश्वासघातकी आहे, तो पैशासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो। आता हे सगळं ऐकून आजींना विश्वास बसत नाही। आजी म्हणत असतात, अगं तू काय बोलत आहेस, तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही, तुझ्याकडे काय पुरावा आहे की राकेशच हा सर्वेश आहे म्हणून? त्यावेळेला रिया पटकन मोबाईल काढते आणि मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ आजी आकाश मामा यांना दाखवायला सुरू करते। आता आजींना सुद्धा राकेशचे रिया बरोबरचे
राकेशचे फोटो व्हिडिओज पाहून खूपच मोठा धक्का बसतो. त्यावेळेला आता रिया सांगत असते की त्यांची जी बायको अंजली आहे ती त्यांची बहीण आहे असं मला सांगितलं होतं आणि आम्ही दोघं लग्न सुद्धा करणार होतो, पण माझे सगळे दागिने चोरून तो इकडे पळून आला आहे, त्यामुळे त्याला मी आता सोडणार नाही. आता इकडे अर्णव सांगत असतो, रिया आता तू शांत बस, आता पुढे काही सुद्धा बोलू नकोस, कारण आता तुझं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही कोणीच नाहीये, कारण माझ्या ताईला ॲडमिट करून घेतलं आहे आणि तिची डिलिव्हरी थोड्याच वेळात होईल. त्यावेळेला रिया आता थोडी शांतच बसते. आता मात्र इथे घरच्यांच्या समोर या राकेशचं थोडंफार तरी सत्य आलेलं आहे. आता पुन्हाच्या वेळेला ज्यावेळेला अंजलीची डिलिव्हरी होईल त्यावेळेला रिया तिच्या समोर येणं खूपच गरजेचं आहे. रिया ज्या वेळेला अंजली समोर येईल आणि या राकेशचे सर्वेश म्हणून तिच्याबरोबर केलेली मजेचे फोटो व्हिडिओज दाखवेल त्यावेळेला अंजलीला विश्वास बसणार आहे की राकेश एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. तर पुढील भागांमध्ये आपल्याला असंच पाहायला मिळणार आहे की अंजलीची डिलिव्हरी होणार आहे आणि तिला छानशी एक मुलगी होणार आहे. आता अंजलीचा राग मात्र आहे तसाच असतो, ती बाळाला हात सुद्धा लावून देणार नसते अर्णव आणि ईश्वरीला. आता अर्णव आणि ईश्वरीला खूपच वाईट वाटत असतं की ताई बाळाला हात सुद्धा लावून देत नाहीये. त्यावेळेला ईश्वरी खूपच छान आयडिया करते आणि डॉक्टर दोघं बनतात आणि बाळाला पाहण्यासाठी जातात. आता हे दोघे बाळाला पाहण्यासाठी गेल्यानंतर अंजली औषध खाऊन झोपलेली असते. त्यावेळेला अर्णव बाळाला हातामध्ये घेऊनच म्हणत असतो, किती छान आणि सुंदर माझी भाची आहे, जगातील सगळं सुख मी हिला देणार आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, सर काळजी करू नका, अंजली ताई सुद्धा लवकरच आपला स्वीकार करतील. तर प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच पाहण्यासारखे होणार आहेत, कारण आता रिया हॉस्पिटलपर्यंत आली आहे, तसंच अंजली समोर सगळं काही सत्य येणार आहे. या राकेशच्या विरोधात भरपूर पुरावे बाहेर आहे. या राकेशच्या विरोधात भरपूर पुरावे अर्णव आणि ईश्वरीच्या हाती लागणार आहेत, त्यामुळे आता या राकेशची सुटका नाही. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, या राकेशचा खरंच ॲक्सिडेंट झाला असेल की याचं पुन्हा काहीतरी नाटकच सुरू असेल? तर